पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर पालिकेच्या गाळ्यांच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, नागरिकांच्या जीवाशी खेळ, सत्ताधारी विरोधक आमने-सामने। रविवार पेठेतील घटनेनंतर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले। इंदापूर शहरातील रविवार पेठेतील नगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमी झालेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने नगरपालिकेच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार खडाजंगी रंगली। विरोधी नगरसेवकांनी इमारतीच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले। सार्वजनिक निधी खर्च होऊनही नागरिकांना सुरक्षित सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केलाय। या घटनेचे अनावश्यक राजकारण करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केलाय। दरम्यान या घटनेमुळे शहरातील इतर जुन्या व धोकादायक पालिका इमारतीच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय। नागरिकांनी तातडीने सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भागांची दुरुस्ती करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करावे अशी मागणी केली आहे। रविवार पेठेतील ही घटना केवळ प्लास्टर कोसळण्यापुरती मर्यादित नसून शहरातील सार्वजनिक इमारतींच्या सुरक्षिततेचा गंभीर इशारा मानला जात आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणती ठोस भूमिका घेणार आणि जबाबदारी निश्चित होणार का, याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे। सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवकांनी या प्रकरणावर नेमकी काय भूमिका मांडली, कोणाचे आरोप आणि कोणाचे स्पष्टीकरण, पहा सविस्तर प्रतिक्रिया। जी घटना घडली त्याचा मी जाहीर असा निषेध करतो आणि आम्ही हॉस्पिटलला येऊन त्या पेशंटची सगळे विचारपूस केली। त्याच्या पायाला थोडं फ्रॅक्चर आहे, पण ते आम्ही विरोधी पक्षाच्या नात्याने आम्ही त्याची खर्चाची जबाबदारी घेतली। परंतु मी सीओ साहेबांना मागे एक इंदापूरमध्ये घटना घडली होती, पत्र उडून गेले, त्यावेळेस मी आपल्या बाईटमध्ये सुद्धा त्यांना मागणी केली की इंदापूरमधले जी काही जुनी इमारत आहे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा म्हणून। पण सीओ साहेब किंवा प्रशासन ती काही ते दखल घेत नाही। त्याच्यातून आज मोठी घटना घडणार होती, पण ती त्या पायावर गेली, त्याच्या डोक्यात जर ती पडलं असतं तर ते माणूस तिथंच एक्सपायर झाला असतं। पण ह्याला जबाबदार कोण आहे? अशी जर घटना घडत राहिली भविष्यात किंवा त्याची घटना घडण्याची जर इंदापूर प्रशासन किंवा नगराध्यक्ष ही जर वाट बघत असली तरी दुर्दैव आहे इंदापूरच्या जनतेसाठी। तुम्ही फक्त पैसे गोळा करण्यासाठीच, तुम्ही भाडं गोळा करण्यासाठीच जर त्या ह्याचं हे करत असला आणि त्या गाड्यांचा जर मेंटेनन्स करत नसला तर ही घटना चुकीची घटना आहे। असं भविष्यात पुढे जाऊन ती वाट बघतात का कोणतरी एक्सपायर व्हायचे किंवा मरायचे? आता अशी परिस्थिती झाली की ते गाळ्यातली जी काही गाळा मालक आहे ती बेह्या लागलेली आहेत, ती वर्षाला आपला बघतात बाहेर खुर्ची टाकून बसल्यात, आज जायला सुद्धा दुकानात घाबरतात ते, अशी परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी आज जी घटना घडली सकाळी कळल्या जाणीला अण्णा पवार विरोधी पक्ष नेते वशिमभाई बागवान, मुन्नाभाई बागवान आम्ही आणि आमचे सहकारी सुनील आडसूळ त्यांचे सहकारी सगळी तिथं दावत गेलो आणि पहिल्यांदा जी ज्यांना जखम झालेले, ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांना पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात आम्ही आणून दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले। परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली इंदापूर शहराची तर अतिशय वाईट परिस्थिती चालू आहे। याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार नगराध्यक्ष आणि सीओ साहेब आहेत। माझं तर असं मत आहे की सीओ साहेबांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण इंग्रजांना ह्या भीमानगरचा पूल गेल्या 150 वर्षापूर्वी बांधलेला इंग्रजांचं आजही पत्र भारतामध्ये येतं की ते पूल वापरण्यासाठी योग्य नाही, त्यांना भारतातल्या लोकांची काळजी, परंतु इंदापूर नगरपालिकेच्या सीओ साहेबांना आपल्या गाळेधारकांची बिलकुल काळजी नाही। त्यामुळे सीओ साहेबांवरती पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हा व्यक्ती वारला असता म्हणा किंवा तो मोठा अपघात झाला असता तर ह्याला जबाबदार कोण? फक्त गाड्याचं भाडं वसूल केलं जातं। त्यामुळे मी ही झालेल्या घटनेचा तीव्र असा जाहीर असा निषेध करतो। आलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्या घटनेची दखल घेऊन आम्ही आज सीओ साहेबांशी चर्चा करून हे गाळे साधारणतः एक 93च्या गाळ्या आहेत आणि ह्या गाळ्यांना एकूण 35 वर्षाच्या पुढे कालावधी झाला आहे। तरी आम्ही ह्या गाळ्यांचं लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करून
त्याची काय परिस्थिती आहे आणि त्याचा काय रिपोर्ट येतो, त्या रिपोर्ट बघून आम्ही त्याच्यावरती लवकर निर्णय घेऊ आणि त्या गाड्यांविषयी लवकरात लवकर कामकाज आणि त्याची दुरुस्ती किंवा ते जर रिपोर्ट खराब आला तर ते गाड्यांच्या जागी नवीन गाडी करण्याचा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.